मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोफॉर्मा ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर हा पाहिला. आता त्याच अनुषंगाने काही गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजे काय. तर फर्स्ट, it should be remembered that while preparing the income and expenditure, only current year income and expenditure is to be considered. ज्या वेळेला तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवतात त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. हे तुम्हाला मुद्दाम सांगतो. याचं कारण असं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये ज्या काही डेबिट्स अँड क्रेडिट्स येतात त्या फक्त करंट इयरशी संदर्भितच येतात. म्हणजेच तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवत असताना करंट इयर इन्कम अँड एक्सपेंडिचरचाच विचार केला पाहिजे. म्हणून काय म्हटलं मी की फर्स्ट इट शुड बी रिमेंबर दॅट, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काय, while preparing the income and expenditure account, इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करत असताना फक्त करंट इयर इन्कम अँड एक्सपेंडिचर इज टू बी कन्सिडर. तर हे तुम्ही पाहिलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते की इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला रिसीट्स येतात, क्रेडिट साईडला एक्सपेंडिचर येतं. त्याच्या उलट इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये डेबिट साईडला एक्सपेंडिचर येतात आणि क्रेडिट साईडला इन्कम येतं. आता ज्या वेळेला तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायला सांगतात त्यावेळेला तुम्हाला काही ॲडजस्टमेंट ते नमूद करतात. त्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. आता पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितली जाते की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय की जे तुमचे खर्च देणे आहेत ते जर तुमच्या इन्कम याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये दिलेले असतील किंवा रिसीट अँड पेमेंट्समध्ये नमूद केलेले असतील तर त्याच वर्षाचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याचे दोन परिणाम किंवा दोन इफेक्ट काय होतात. तर पहिला इफेक्ट होतो ते कशामध्ये, ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट इन द कन्सर्न एक्सपेंडिचर. म्हणजे ते जे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असतं ते एक्सपेंडिचर हे जे एक्सपेंडिचर अमाऊंट नमूद केलेली असते एक्सपेंडिचर साईडला त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं. कुठं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा तुमचा जसा खर्च झाला तसं त्याचा दुसरा इफेक्ट काय होतो, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला होतो. ते तुमचं देणं आहे. देणं मीन्स काय, लायबिलिटी. मग याचा इफेक्ट कुठं पडणार, लायबिलिटी साईडला. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट दिला पाहिजे. त्या एक्सपेन्सेसच्या जर नमूद केलेले असतील तर त्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे, नाहीतर स्वतंत्ररित्या ते एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणून दाखवायचे. आता प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस याचा अर्थ काय की तुम्हाला एखादं देणं द्यायचं आहे. एप्रिलच्या पुढून एप्रिल 2021 पासून 2022पर्यंतच्या तुम्हाला रेंट द्यायचा आहे. तर हा जो रेंट आहे हा रेंट तुम्हाला पुढे द्यायचा आहे. पण तुम्ही जर आज ते दिलेला असेल काही त्याच्यातला भाग तर तो काय होणार, तो प्रीपेड होणार. मग प्रीपेड झाला तर त्याची काय एंट्री करायची की तुमचा जो
प्रीपेड एक्सपेन्सेस आर द एक्सपेन्सेस विच आर पेड इन ॲडव्हान्स, म्हणजे तो तुम्ही अगोदर दिलेला आहे पुढच्या वर्षाचा. मग त्याची दोन इफेक्ट काय होणार? पहिला इफेक्ट होणार डिडक्ट द प्रीपेड अमाऊंट फ्रॉम द कन्सर्न एक्सपेन्सेस ऑन द एक्सपेंडिचर साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे तो तुम्ही संबंधित खर्चामधनं वजा करायचा. कुठं? तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला. तर त्याचा दुसरा इफेक्ट काय होणार आहे? तुम्ही प्रीपेड दिलेला आहे. आता प्रीपेड म्हणजे ते काय तुमचं देणं होतं का यावर्षी? नाही. म्हणजेच काय झालं? ती तुमची लायबिलिटी होती का? नाही. मग ते नक्की काय झालं? दुसरा इफेक्ट, ती तुमची ॲसेट झाली या वर्षामध्ये. म्हणून तुम्ही ते कुठं दाखवणार? शो द प्रीपेड एक्सपेन्सेस ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे ते तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवलं पाहिजे. आता त्याच्यानंतर तिसरं ॲक्रूड इन्कम अँड आउटस्टँडिंग इन्कम. ॲक्रूड इन्कम म्हणजे काय? एखादं उत्पन्न तुम्हाला मिळायचं आहे, किंवा आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे एखादं उत्पन्न चालू वर्षाचं तुम्हाला मिळायला पाहिजे, परंतु ते मिळालेलं नाही, ते पुढं मिळालं. तर ते तुम्ही करंट इयरचं अकाउंट तयार करत असल्यामुळं ते तुम्ही काय दाखवणार? इन्कम साईडला तुम्ही ते ॲट द टाईम इन्कम विच इज ड्युरिंग द इयर बट इट हॅज बीन नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर, इट इज ॲन आउटस्टँडिंग इन्कम. म्हणजे चालू वर्षाचं उत्पन्न ते चालू वर्षात तुम्हाला मिळालेलं नाही, म्हणजे ते काय झालं? ते झालं तुमचं आउटस्टँडिंग इन्कम. आता आउटस्टँडिंग इन्कम हे जे आहे त्याचे दोन इफेक्ट काय होणार? तर पहिला इफेक्ट होणार आउटस्टँडिंग इन्कम इज टू बी ॲडेड इन द कन्सर्न इन्कम इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम जे आहे ते तुमचं इन्कम आहे, पण ते या वर्षात मिळालेलं नाही, पण मिळणार आहे. मग अशा वेळेला तुम्ही ते तुमच्या संबंधित इन्कममध्ये आउटस्टँडिंग इन्कम हे तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचरला ॲड करणार आहात. आणि त्याचा दुसरा इफेक्ट काय होणार आहे? आउटस्टँडिंग इन्कम इज शोन ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आउटस्टँडिंग इन्कम हे जे आहे ही तुमची लायबिलिटी आहे का? नाही. ते तुम्हाला मिळायला पाहिजे, म्हणजेच काय इनडायरेक्टली इट इज ए ॲसेट. सो इट शुड बी शोन टू द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आता चौथा भाग इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स और प्री रिसिव्ड इन्कम. म्हणजे दुसरं काय आहे? इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स और प्री रिसिव्ड इन्कम. आता पुढच्या वर्षाचं इन्कम आहे, परंतु तुम्हाला ह्याच वर्षी मिळाला. तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर काय सांगतं? ओनली करंट इयर इन्कम अँड एक्सपेंडिचर इज टू बी कन्सिडर्ड वाईल प्रिपेरिंग द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजेच काय झालं? हे जे तुमचं आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्याची डबल इफेक्ट काय होणार आहे? तर पहिला इफेक्ट होणार दी अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज डिडक्टेड फ्रॉम द कन्सर्न इन्कम. म्हणजे कन्सर्न इन्कम जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामधलं चालू वर्षाचं सोडून जे इन्कम आहे ते जे तुम्हाला मिळालेलं आहे ते प्रिपेड एक्सपेन्स इन्कम आहे, आणि ते इन्कम संबंधित इन्कममधनं वजा करायचं. कशात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. आता त्याचा दुसरा इफेक्ट काय होणार आहे? शो द लायबिलिटी ऑफ द बॅलन्स शीट. आता अमाऊंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे ते पुढच्या वर्षाचं उत्पन्न तुम्हाला या वर्षी मिळालं, म्हणजे ते तुमचं या वर्षाचं उत्पन्न झालं का? नाही. मग ते काय झालं? तुमची ॲसेट झाली का? नाही. तर काय झालं? ते पुढच्या वर्षाचं अगोदर मिळाल्यामुळं ती झाली तुमची लायबिलिटी. त्यामुळं ते दाखवायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आज इन्कम अँड एक्सपेंडिचरमधला आपण समजून घेऊया. तो भाग म्हणजे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्गणी. ही वर्गणी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळाली
म्हणजे पुढच्या वर्षाची वर्गणी ह्या वर्षी मिळाली किंवा या वर्षाची वर्गणी ही अजून येणं आहे, म्हणजेच काय झालं, ते तुमचं आउटस्टँडिंग इन्कम झालं. प्रत्यक्ष मिळालेलं नाही, पण ते तुम्हाला मिळणार आहे, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, आउटस्टँडिंग इन्कम. आता सबस्क्रिप्शनमध्ये जे असतात त्या सबस्क्रिप्शनमध्ये 4 प्रकार येतात. कोणकोणते 4 प्रकार, म्हणजे वर्गणीचे 4 प्रकार कोणते, तर अगोदर हे समजून घेऊया. सबस्क्रिप्शन इज ए रेव्हेन्यू इन्कम अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे सबस्क्रिप्शन हे इज ॲन रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे तुमचं रेव्हेन्यू इन्कम आहे. तर सबस्क्रिप्शन मे बी गिवन पिरियॉडिकली. सबस्क्रिप्शन कसं दिलं जातं, हे विशिष्ट कालावधीकरता दिलं जातं. वार्षिक वर्गणी असते, द्वैवार्षिक असते, मासिक असते, त्रैमासिक असते, 6 महिन्याची असते. तर अशा रीतीनं सबस्क्रिप्शन मे बी गिवन पिरियॉडिकली, वेळोवेळी. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. आता सगळ्या सभासदांना त्यांची जी वर्गणी आहे ती रेग्युलरली द्यावी लागते. तसंच इट इज क्रेडिटेड टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता हे सबस्क्रिप्शन काय झालं, तुमचं उत्पन्न झालं. आता उत्पन्न झालं म्हटल्यावर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला काय येतं, इन्कम. मग हे सबस्क्रिप्शन जे तुम्हाला मिळालं ते सबस्क्रिप्शन तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. आता सबस्क्रिप्शनचे आपण 4 भाग पाहूया, 4 प्रकार पाहूया. पहिलं सबस्क्रिप्शन काय, सबस्क्रिप्शन इज क्लासिफाईड ॲज, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, 1 सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर रिसिव्ड इन द करंट इयर. म्हणजे सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर म्हणजे चालू वर्षाची वर्गणी ही चालू वर्षात मिळाली. मग तुम्ही काय करणार, ती इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला घेणार. परंतु त्याच्यात काही जर अजून सबस्क्रिप्शनमधल्या काही गोष्टी अजून नमूद केलेल्या असतील त्या तुम्ही त्याला इनर साईडला घ्यायचं. आणि दुसरं सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन द करंट इयर. आता सबस्क्रिप्शन ऑफ द प्रिव्हियस इयर हे जे आहे हे तुम्हाला चालू वर्षात मिळालं, मग तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये घेणार का, नाही. का बरं, ते करंट इयरचं तुमचं इन्कम नाही आहे. मग काय करणार तुम्ही, सबस्क्रिप्शनमधनं ते तुम्ही वजा करणार. आता त्याच्यानंतर तिसरं सबस्क्रिप्शन ऑफ द नेक्स्ट इयर रिसिव्ड इन द करंट इयर. आता पुढच्या वर्षाची तुमची वर्गणी ही या वर्षामध्ये मिळाली, मग तुम्ही काय करणार, ती इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला दाखवणार का, नाही. तर काय करणार तुम्ही, सबस्क्रिप्शन अकाउंटमध्ये जी रक्कम दाखवलेली असते त्या रकमेमधनं नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन हे वजा केलं जातं. आता चौथा भाग सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर इज आउटस्टँडिंग. आता सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर जर येणं असेल तर ते तुमचं आउटस्टँडिंग इन्कम झालं. आणि आउटस्टँडिंग इन्कमचा वापर हा आउटस्टँडिंग इन्कमचं पोस्टिंग हे तुम्ही करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आणि काय म्हणणार, ॲड आउटस्टँडिंग इन्कम. आता ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणा इन्कम साईडला. आता हे सबस्क्रिप्शनचं परत एकदा क्लासिफिकेशन समजून घेऊया. आता मी सांगितलं त्याची एंट्री तुम्ही कशी करणार किंवा त्याची विभागणी तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये कशी घेणार. तर सबस्क्रिप्शन काय, टोटल सबस्क्रिप्शन तुम्हाला समजा रिसिट अँड पेमेंटमध्ये दिलेलं असेल तर त्याच्यापैकी सबस्क्रिप्शन ही रक्कम तुम्ही इथे घेणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर नमूद केलं असेल की लास्ट इयर सबस्क्रिप्शन इतकं आहे तर ती रक्कम ह्याच्यामधनं वजा करणार. त्याच्यानंतर पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळालेलं असेल ते जर रिसिट अँड पेमेंटमध्ये नमूद आपलं केलेलं असेल तर ती देखील रक्कम ही सबस्क्रिप्शनमधून वजा करणार. आणि त्याच्यानंतर जी राहील रक्कम त्या रकमेमध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर हे तुम्ही ॲड करणार. आणि ही जी नेट रक्कम येईल ही तुम्ही सबस्क्रिप्शनच्या आउटर कॉलमला दाखवणार.
आता हे एवढे मुद्दे झाले. आता याच्यानंतरचे मुद्दे आपण पाहू.